डॉक्टर विद्यार्थी ते आंदोलनाला बसलेत। खरं तर त्यांची एक तक्रार आहे की त्यांच्या डिपार्टमेंटचे जे प्राध्यापक आहेत ते त्यांना मानसिक पद्धतीने त्रास देतात आणि त्यांना परीक्षेत नापास होण्याच्या धमक्या वगैरे ते देतात। त्या संदर्भात ते माध्यमांची देखील भूमिका मांडणार आहेत, पण जे मध्ये त्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे। जे हॉस्पिटलचे त्वचारोग प्रमुख विभागाचे कुरा यांच्या विरोधात तिथल्या रेसिडेन्शियल डॉक्टरनी काही दिवसापासून आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांना आम्ही त्यावेळा तात्काळ अधिवेशन सुरू असताना सक्तीच्या रजेवरी पाठवलं होतं आणि ते सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत। परवा दिवशी म्हणजे मंगळवारी अधिवेशनानंतर मुंबईत आल्याबरोबर मी या मार्चच्या डॉक्टरांची चर्चा केली आणि कारवाई करण्याचे सुद्धा मी त्यांना संकेत दिले होते। आता परवा दिवशी भेटल्यानंतर एक दिवस मध्ये गेला, लगेच एक दोन दिवसांनी त्यांनी आंदोलन करणं योग्य नाही, कारण नागपूरवरून सगळी मंडळी अजून अधिकारी इथं आलेले नाहीत। शासनामध्ये एखादी डेस्क ऑफिसरनं फाईल पुटअप केली, मग डेप्युटी सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, सेक्रेटरी, मग मंत्र्यापर्यंत यायला त्याला एखादा 2-3 दिवसाचा, एक आठवड्याचा वेळ लागतोच। इतकी माहिती असताना सुद्धा एक दिवसाच्या अवधीनंतर तात्काळ हे संपावर जात आहेत। मला वाटते सामान्य रुग्णाशी जीवनाशी खेळ खेळण्याचा प्रकार आहे। त्यांनी असं कुठलेही आंदोलन करू नये। आम्ही कारवाईचे संकेत दिलेले आहेत। त्या दिवशी आम्ही प्रमुख 5ही मंडळी होतो। मी स्वतः बैठक घेतली होती, आमचे प्रधान सचिव होते, आयुक्त, संचालक आणि जेच्या अधिष्ठाता या सगळे आम्ही हजर होतो। त्यांच्यासमोर या सगळ्या डॉक्टर मंडळींना आम्ही संकेत दिलेले होते। तर आज ते लगेच संपावर जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे। त्याने मला वाटते रुग्णांच्या जीवनाशी खेळ खेळू नये अशी माझी त्याला विनंती आहे। आम्ही जे संकेत दिलेले आहेत ते आम्ही तात्काळ 1-2 दिवसात पूर्ण होईल। सर, पण हे जे डॉक्टर्स आहेत मार्चचे, त्यांचं असं म्हणणं आहे की जे प्रमुख आहे डॉक्टर कुरा हे मानसिक त्रास देतात आणि वारंवार त्यांना परीक्षेमध्ये ज्या धमक्या दिल्या जात आहेत यावरती त्यांनी जी भूमिका मांडली की याआधी त्यांना 15 दिवस निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता त्यांना पूर्णपणे या पदावरनं हटवण्याचं त्यांची मागणी आहे। काय सांगा? नाही, त्यांची चर्चा केली मी त्यांच्याबरोबर, संपूर्णपणानं सविस्तरपणानं चर्चा केलेली आहे। त्यांनी जे अनुभव अनेक सांगितले त्याची आम्ही शहनिशा करू, परंतु ताबडतोबीनं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आपण यांना आम्ही बदली करतो आहे, तोपर्यंत तुम्ही आंदोलन करू नका। आणि एकच दिवसामध्ये मंगळवारी बैठक झाली, काल बुधवार, आज गुरुवार, लगेच ते संपावर जातात। हे दुर्दैवी गोष्ट आहे। पण त्या डॉक्टरांची समजूत घालण्याकरता तुम्ही त्यांची काही भेट वगैरे घेणार आहात का? जेमध्ये जाऊन नाही, त्याला कारवाई करण्याचे आम्ही आदेश दिलेत ना। मागच्या त्याला सक्तीच्या रजेवर पाठवले, आज ते तिथं नाहीत। एवढी प्रतिष्ठा करण्याची काय आवश्यकता आहे? आणि आम्ही तर संकेत दिलेलेच आहेत किंवा आम्ही कारवाई करतोय म्हणून। एकच दिवस झाला, मंगळवारी बैठक घेतली, काल बुधवार झाला, आज लगेच संपावर। बरं, आपण कुठलं काम आपल्याकडं आहे? आपल्याकडं रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आपल्या हातात आहे। त्या रुग्णाची आपण त्यांच्या जीवनाची खेळ खेळतोय असा अर्थ होत नाही काय? मग मला वाटते ही सगळी शिकली सवरलेली माणसं आहेत आणि त्यांनी हा पेशा स्वीकारलेला आहे। त्यांनी तात्काळ हे आंदोलन न करता काही वेळ आम्हाला दिला पाहिजे। प्रशासनाला वेटीस धरण्याचं काम डॉक्टरांकडूनच केलं जातं, मग मार्चच्या कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती काही नाही, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की बा आम्ही तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या आम्ही नक्कीपणानं चौकशी करू, तोपर्यंत त्यांना आम्ही दूर ठेवू। आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवलं, त्यावेळी त्यांचं समाधान झालं नाही, ते अडूनच बसले। आम्ही सांगितलं आम्ही करू, परंतु काल मंगळवारी भेटले, आज बुधवार, काल, आणि लगेच ही अशी कृती करणं योग्य नाही असं माझं मत आहे। नाही, भेट घेण्याचा समाधान आम्ही कृतीच करणार आहोत ना। सर, शरद पवार अमरावती दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी आज अचलपूरमध्ये बच्चू कडूंची भेट घेतली आहे। काय खरं तर शरद पवार हे आता सातत्याने विरोधी म्हणजे जे कोणी आता विरोधी बाकावरती जाणार आहेत त्या सगळ्यांची भेट घेताना पाहायला मिळतात। तुमच्या विरोधात अर्थात अजित पवार गटाच्या विरोधात मूठ कशी बांधायची यामुळे पवार आता संपूर्ण उतरलेत मैदानात। त्यांनी काल सांगितलं की बाबा ही भेट माझी राजकीय नाही, माझी खाजगी चहा पाण्यासाठी मी जातोय, त्यामुळे हा राजकीय त्यांचा हेतू नाही असावा असं वाटतंय आम्हाला। परंतु 2 राजकीय नेते मंडळी ठीक आहे, त्यात जात आहेत, चहा पाण्याला जात आहेत, त्याला काय करायचं आपण?
सर, बच्चू कडू असंही म्हणतायत की आम्ही सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, कारण ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत त्यांच्या सोबत आहोत. ते नसले तर आम्ही वेगळा निर्णय घेण्याबद्दल देखील विचार करू, असं बच्चू कडू म्हणतात. आता त्या बच्चू कडूंना विचारा ना, त्यांच्या मनात काय आहे मी कसं सांगणार. सर, देशामध्ये सध्या राम मंदिराचा विषय जास्त चर्चेमध्ये आलेला आहे. अशामध्ये महायुती सरकारसाठी सुद्धा राम मंदिर हा एक आस्थेचा आणि चर्चेचा विषय आहे. अनेक नियोजनं चालू आहेत. शरद पवार यांना असं म्हणणं आहे की मला निमंत्रण आलं तरी सुद्धा मी जाणार नाही. नाही, निमंत्रण आलं तर नाही, त्या निमंत्रण आलं नाही ते जाणार नाही म्हणाले. आणि त्यांनी सांगितलं माझी 2-3 श्रद्धेच्या गोष्टी आहेत, तिथं मी श्रद्धेला जात असतो. आणि सातत्यानं नास्तिकच आहेत ते, पहिल्यापासून ते सांगतायत, पुरोगामी विचाराचे आहेत. त्यामुळं त्यांनी कुठं जावं काय जावं हा काय विचाराचा अधिकार आपल्याला नाही. परंतु आम्ही महायुती म्हणून राम मंदिराचं आता जे सोहळा होणार आहे त्याला आम्ही सगळेजण फार आनंदाने सहभागी होणार आहोत. तुम्हाला निमंत्रण आलंय का राम मंदिर? नाही, मला आलेलं नाही. मी राम मंदिर कागलला अयोध्येत मंदिर बांधायच्या आधी बांधलेलं आहे आणि फार उत्कृष्ट बांधलेलं आहे. नाही, पण त्याच राम मंदिरावरतून वाद आहेत. तुमचे विरोधक समरजित घाडगे म्हणतात की ते राम मंदिर आम्ही बांधलेलं आहे म्हणून. त्यांनी सरकारचा निधी आणला मंत्री असताना. निधी आणणं आणि हा महत्त्वाचा भाग आहे की नाही. त्यांचे वडील आणि आम्ही एकत्र होतो राजकीय, त्यामुळं आम्ही एकत्र त्यावेळेला दोघं होतो. त्यामुळे निधी हा मीच आणून दिलेला आहे आणि त्यामुळे मंदिराची उभारणी आपण केलेली आहे. सर, अमोल कोल्हेंची शेतकऱ्यांची आसोड यात्रा, जी आक्रोश यात्रा मोर्चा जो आहे तो निघत आहे. आजचा दुसरा दिवस आहे. काल जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार गटाचे ते मंचावरती होते. त्यांनी थेट आव्हानच जयंत पाटलांनी अजित पवारांना दिलंय की पाडण्याची भाषा ही योग्य नाहीये. अमोल कोल्हे हे सामान्यामधलं नेतृत्व आहे. अमोल कोल्हेंनी घराघरामध्ये छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांची भूमिका जी आहे ती पोहोचवलेली आहे. जनतेपर्यंत त्यांचं कनेक्ट आहे ग्राउंड रूटवरती. त्यांना पाडणं सोपं नाही म्हणून आव्हान दिले अजित पवारांना. नाही, ठीक आहे, अजितदादांनी काय आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे ते अजित पवारांना माहिती असेल. परंतु अमोल कोल्हेनी मला वाटतं दादा कुठे दुखावलेले आहेत. म्हणजे दादांची काहीतरी फसवणूक झाली असावी असं मला वाटतंय. कारण सातत्याने पहिल्या दिवशी आमची शपथविधी झाली त्यावेळेला अमोल कोल्हे आमच्यावर होते आणि काहीतरी फसवणूक झाल्यामुळे दादा रागवलेले दिसतात. नाही, मला माहिती नाही, परंतु दादा रागावलेले आहेत असं दिसते त्यावरून. ते कारण ते अनेक वेळा मला तरी दादांना भेटताना मी अनेक वेळा त्यांना पाहिलेलं आहे. पण अमोल कोल्हे असं म्हणतात की माझ्या विरोधात फेक नरेटिव्ह सेट करण्याचा निर्माण केला जातोय. खरं तर मी मतदारसंघात जात नव्हतो. शिरूर लोकसभा मतदारसंघात 2-3 वर्ष गेलो नाही असा अपप्रचार जो आहे तो माझ्याबद्दल केला जातो. परंतु माझ्या जवळच्या आणि काही मतदारसंघातल्या लोकांना विचारलं तर मी तिथे रोज कनेक्टिव्हिटीला रोज जातोय आणि मी उत्कृष्टपणे या लोकांचे मुद्दे संसदेत देखील मांडतोय. माझ्यावरती भ्रष्टाचाराचा कोणताही डाग नाही. त्यामुळे मला फसवण्याकरता हा नॅरेटिव्ह जो आहे तो सेट केला जातो असं थेट अजित पवारांवर हल्ला बोलत नाही. आता त्यांनी काय बोलले मला माहिती नाही, परंतु अमोल कोल्हे यांनी आम्हा सगळ्यांनाच पुढची निवडणूक मी लढवणार नाही. माझा जो व्यवसाय आहे म्हणजे जे हिरो म्हणून ते काम करतायत त्याच्यावर फार मोठा परिणाम होतो आहे. कारण माझ्यावर राष्ट्रवादीचा शिक्का बसलेला आहे पवारांचा. त्यामुळे माझं व्यक्तिगत त्या क्षेत्रामध्ये फार मोठं नुकसान झालं आहे. हे अनेकदा त्यांनी आमच्यासमोर सांगितलेलं आहे आणि मी पुढच्या वेळेला निवडणुकीला राहणार नाही हे सुद्धा सांगितलं आहे. आणि त्यांनी जरी खोटं असलं तर सांगावं. निवडणूक लढवण्याची आता का आलं मला माहिती नाही, परंतु त्यांनी निवडणूक लढवणार नाही हे आम्हा सर्वांना सांगितलेलं आहे. मला अनेक वेळा ते खाजगीत बोललेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर फार मोठा परिणाम होतो आहे. माझ्यावर शरद पवारांचा शिक्का बसलेला आहे, राष्ट्रवादीचा शिक्का बसलेला आहे आणि माझा व्यवसाय जो आहे त्याच्यावर माझा फार मोठा माझ्यावर नुकसान झालेलं आहे. त्यामुळे पुढची निवडणूक मी लढवणार नाही. सर, एक प्रश्न असा आहे की सध्या सगळ्याच पक्षांमध्ये लोकसभाच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या तयारी सुरू झालेली आहे. आज नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली निघते आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता काय वाटतं? यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळेल का? कारण की नुकतंच सुनील केदार यांना त्यांच्यावर सुद्धा त्यांना सुद्धा शिक्षा झाली नाही. मी तुम्हाला सांगितलं नाही, यावेळेला मोदी साहेबांना दुसरा कोणताही पर्याय नाही. मोदी साहेब हे या देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान होणार. राहुल गांधींची भारत न्याय यात्रा देखील 14 जानेवारी पासून होते. भारत जोडो यात्रेच्या यशानंतर आता भारत न्याय यात्रा जी मणिपूर पासून सुरुवात होणार आहे. ज्या मणिपूरमध्ये महिला हिंसाचार झालेली घटना. गेल्या वेळेस भारत जोडोच्या यात्रेमुळं आपल्याला असं वाटलं होतं की फार मोठा फरक 3 राज्यात तरी होईल. ज्या 3 राज्यांची आता परवा निवडणुका झाल्या, मग त्या यात्रेचा काय परिणाम झालेला दिसत नाही. या पुढच्या यात्रेचा परिणाम होईल असं मला नाही वाटत. आता 2024 हे नरेंद्र मोदींचं वर्ष आहे.
आपल्या सरकारमधील आमदार भरतशेठ गोगावले यांना मंत्रीपद कधी मिळणार याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. लोक त्यांना फसवतात असं सुद्धा उदय सामंत बोलताना पाहायला मिळतात. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे की भरतशेठ गोगावले फक्त बोलण्यापुरते भावी मंत्रीच राहणार आहे? नाही, मला काय त्याची माहिती नाही. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि अमित शहा साहेबांना माहिती असेल कधी मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. मला त्याची काही माहिती नाही. सर, तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे जसे पालकमंत्री आहात तसे अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याच्या डीपीटीसी मध्ये जे भाजप आणि शिवसेनेचे जे सदस्य आहेत त्यांनी अजित पवारांच्या विरोधात उघडपणे नाराजी दर्शवलेली आहे. जवळपास 800 कोटींची कामं अजित पवारांनी परस्पररित्या आपल्या समर्थकांना दिलेली असं त्यांचा पत्राद्वारे खुलासा आहे. आणि बाहेर माध्यमांसमोर येऊन अजित पवार हे कसे चुकीचे वागतात या सगळ्या संदर्भात त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या डीपीटीसी मेंबरने खुलासा केलेला आहे. वारंवार अजित पवारांचं खच्चीकरण महायुतीतल्याच पक्षाकडनं होतंय का? नाही, मला वाटतं की ते गैरसमज झालेला आहे. कारण मी 18-19 वर्षे अनेक जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेला आहे. एवढा निधी लोकप्रतिनिधींना आपल्या विकास कामासाठी कुठल्याच जिल्हा नियोजन मंडळामध्ये देता येत नाही आणि तशी परिस्थिती नसते. अनेक विभागासाठी तो निधी असतो. शालेय शिक्षणासाठी निधी असतो, त्याच्यानंतर फॉरेस्टसाठी निधी असतो. अनेक जे आपले विभाग आहेत त्यांना त्यासाठी नसते निधी असतो. लोकप्रतिनिधींना खर्च करण्यासाठी 800 कोटी रुपये आहेत. हे काहीतरी चुकीचं आहे असं मला वाटतं आहे. आमच्या कोल्हापूरचं सुद्धा जे नियोजन मंडळ आहे 500 कोटीचं आमचं बजेट आहे. त्यामध्ये अनेक विभाग आहेत. लोकप्रतिनिधींना विकास कामासाठी खर्च करण्यासाठी एवढा निधी नाही. काहीतरी गैरसमज होतोय. मला वाटतं दादा लवकर त्याचं स्पष्टीकरण करतील. पण महायुतीच्या पक्षाकडनं अजित पवारांचं खच्चीकरण योग्य आहे का? सातत्याने पत्र बाहेर येताना पाहायला मिळतात. फडणवीसांनी नवाब मलिकांच्या संदर्भातलं पत्र अजित पवारांना पाठवलं. आता महायुतीच्या अर्थात शिवसेना भाजपच्या डीपीटीसी मेंबरकडनं अजित पवारांच्या विरोधातलं पत्र. नाही, त्यांचं काय गैरसमज असेल ते दादा अजितदादा बसून त्यांचा गैरसमज दूर करतील. परंतु दादांचं वाढतं राजकीय वजन कमी करण्याकरता महायुतीतले घटक पक्ष नाही, मला नाही तसं वाटत. काहीतरी गैरसमज झालेला आहे त्यांचा. सर, आपल्याच गटातले काही हे आहेत, त्यांनी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना दादांनी जशी घोषणा केली होती, जिल्हाध्यक्षांना जे प्रचाराकरिता गाड्या देणार आहेत, तशाच काही गाड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. काय सांगणार? नाही, आता ज्या दिवशी घोषणा केली मी नव्हतो. कालसुद्धा ज्या गाड्या आल्या त्यावेळेला मी नव्हतो. नेमकं अजितदादा काय करणार आहेत ते त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे वाटतं पक्षाचं काम वेगवान व्हावं. आता हे वर्ष निवडणुकांचं आहे. अध्यक्षांनी फिरावं यासाठी काय पक्ष गाड्या देत असेल तर चांगली आनंदाची गोष्ट आहे. यावेळेला आपल्याला महायुतीचं सरकार राज्यात आणायचं आहे, देशात आणायचं आहे. यासाठी या गाड्याचा उपयोग चांगला होईल. किती गाड्या वगैरे मला काही माहिती नाही. सर, चंद्रशेखर बावनकुळेंनी नवाब मलिकांच्या प्रकरणासंदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे की नवाब मलिकांच्या संदर्भात आमचे नेते अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट केली आहे. आता वेळ आहे अजित पवारांची. अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी नवाब मलिकांच्या संदर्भात. कारण की अलीकडेच 2 दिवसापूर्वी नवाब मलिकांनी अजित पवारांना भेट देऊन आपल्या मतदारसंघात कामं होत नसल्याची तक्रार केली होती. आता देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा बसतील ना आणि त्यांचं काय एकमेकांचे मुद्दे असतील नवाब मलिकांच्याबद्दल चर्चा करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.